रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, राख्या आणायच्या आहेत, म्हणून मग आज मी मस्त तयारी केली. सकाळी ग्रितिकचं आवरलं, गार्गीचं आवरलं, गार्गीला शाळेत पाठवलं आणि मग आम्ही गेलो मार्केटमध्ये गेल्यावर राख्यांची इतकी दुकान बघून मस्त वाटलं. राख्या इतक्या साऱ्या होत्या की कन्फ्यूज झाली कोणत्या राख्या घ्यायच्या आणि कोणत्या नाही. मला पाठवायच्या होत्या राख्या गावाला माझ्या भावांसाठी. इथे एक गुडगुडी दिसली, त्यात ग्रितिक मस्त रमला. ग्रितिकला बघावंसं लागलं. ग्रितिक त्या गुडगुडीसोबतच खेळत होता. राख्याही बघितलं त्यांनी आणि मग मी राख्या काही सिलेक्ट केल्या. मला भरपूर राख्या 3 ठिकाणी मला राख्या पाठवायच्या होत्या. मग मी काय केलं, राख्या घेतल्या. तिथेच दुकानात उभं राहिलं तिथे ॲड्रेस वगैरे लिहून घेतले, एन्व्हलप घेतला, ॲड्रेस लिहिला, त्यातच अक्षित वगैरे मी घरून घेऊन गेले होते आणि मग एन्व्हलपमध्ये अक्षित टाकली, राख्या टाकल्या आणि मग त्या हातोहात आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि मग पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही राख्या टाकून दिल्या. कारण की काय होतं, घरी या परत जा मग ते होत नाही, म्हणून मग आम्ही तिकडच टाकून दिल्या राख्या. आणि राख्या टाकल्यानंतर भूक लागली होती तर बनमस्का खाल्ला आणि मग घरी आलो. घरी येताच ग्रितिक गाडीवर झोपून गेला होता. घरी आल्यानंतर मग मी केलं बेसन आणि पोळी, कारण की 2 वाजले होते. मग म्हटलं काय करू, तर मग नवरा म्हटलं की बेसन आणि पोळीच कर. मग आम्ही ते मस्त खाल्लं आणि मग हे झोपले. मी व्हिडिओ एडिट केला. तर मी व्हिडिओ एडिट करतच होते तर ग्रितिक उठला. पण गार्गी शाळेतून आली होती तर ती मॅगी खात होती. मग ग्रितिकही बसला मॅगी खायला. बघा कसं चुट्टू मॅगी खाते. मी अजून त्याला मॅगी अशी भरपूर देत नाही, थोडीशीच 1-2 घास अशीच मॅगी देते, पण तो आवडीने खातो. त्यानंतर मी घासून घेतले भांडे, कारण की मी व्हिडिओ एडिट करत होते तर मग भांडी राहून गेली होती दुपारची. मग मी भांडी वगैरे घासून घेतली, घर स्वच्छ केलं आणि मग मला किराणा पण सोडायचा होता. तर किराणा सोडायला मला गार्गीने मदत केली, ग्रितिकनेही मदत केली. पण बघा कशी मदत केली त्यांनी भरण्या, म्हणजे मला असं वाटलं तो आज एखादी भरणी फोडतो की काय, इतक्या तो उथळ करत होता ना. खाली काळ वर ठेव, जराही ऐकत नव्हता. त्याला काय मजा येत होती काय माहिती. भरण्यांची झाकणं काढणं आणि त्याला परत झाकण लावणं, बस हेच काम त्याला होतं. मग किराणा वगैरे भरल्यानंतर मी परत घर आवरलं, झाडून टाकलं आणि मग त्यानंतर पिला चहा पिल्यावर कसं एकदम मस्त वाटतं, तरतरीत. आजचा दिवस खूपच बिझी होता, जराही आराम करायला वेळ मिळाला नाही. मग मी संध्याकाळी ग्रितिकला घेऊन गेले मंदिरामध्ये, खाली आरती होते. मग आरती करून आल्यानंतर मी दुपारी जेव्हा किराणा भरला तेव्हाच मी राजमा भिजत टाकला होता. तर मी रात्री पोळी भात आणि राजमा असं जेवायला केलं आणि हाच होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब.